बाई तिकडे कुठे हिंडायली इकडे म्हणलंय तर मस्त पलंग आहे, गादी आहे, कूलर हे लावलेलं, जागा धरून ठेव. आपल्या वहिनी साहेबाच्या मायाच्या हिरोने आल्या तर मग कुठे लोळावं लागेल लोटांगण घातल्यासारखं. एक आलट्या कूलरची हवा काऊन काढायला रे का बाजूला. ओ काकू काय बी म्हणू नका, मी नवरीच्या मामाचं पोरग आहे. भर पोरग नाही काय बोलायली का माय. नवरीच्या मामाचं पोरग असलं तर काय झालं, आम्ही बी तिच्या आत्या आहो. इथं आमच्या समोर कोणाचा ताल पटत नाही तर सरक बाजूला नाही तर चिंता घेईल. लग्नाचा बस्ता कोठून भरला आणि काय नाही अजून काय सांगितलं नाही. 3 दिवस झाला आपल्याला येऊन दाखवल्या का साड्या कोणत्या घेतल्या ते. या बारीनं जर मला बस्त्यातली साडी दिली तर मी ती इकून आता त्याच्यावर टोपलंच घेणार आहे धुणं धुवायला. आत्याला म्हणाव त्या गोंधळायला चहा करा म्हणाव 2-4 कप. चल झोप बाई. आत्या ही रूम खाली करा, इथे नवरदेव येणार आहे. आम्ही इथून कुठे थांबणार नाही. अगं ते थकले, त्याला आराम करायचा. थकला का नवरा डीजेवर दाता खाऊ खाऊ नाचू लागला आणि आराम करायचा म्हणा. आम्ही उठणार नाही इथून. छतावर नेऊन झोपी घाला त्या नवरदेवाला. पाहिली का बाई भाषी आपली. 10-10 हजाराच्या वस्तू मागताना आतू 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 करू लागली ना. आता आतूला रूमच्या बाहेर काढायली भुंग्या वानाची कथली. आता आयडिया करू नको, मी पाहिली इथं बसून घराने करायलीस तू. वहिनी आणि याच्यामध्ये तर दूधच नाही की हो. आणि काय गोंधळायला चहा करा गोंधळायला चहा करा करायला लक्षच नाही राहिलं. 3 महिन्यापासून काय उद्या करू लागल्या मग तुम्ही. कवाय फोन लावला की नियोजन चालू आहे नियोजन चालू आहे. साधं दुधाचं लक्ष नाही. मला जर माहित असता असा हलगर्जीपणा करणार आहे तर माझ्या घरची एक मसड आणून बांधत होतो इथं.